माहिती बघणार आहोत ते म्हणजे आर-टी-ई ॲक्टनुसार विद्यार्थ्यांना आता मोफत शिक्षण देण्याचा जो काही जी-आर आहे तो आलेला आहे. या अगोदर आपण या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज, नवनवीन माहिती आपण अपलोड केलेली आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर सर्वप्रथम सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये. तर मेन मुद्दा आहे की प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा आता विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेता येणार आहे आणि तो आर-टी-आय ॲक्ट कशाप्रकारे आपल्याला काय माहिती दिलेली आहे ती आपण विस्तारितपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा याचा जी-आर तुम्हाला इथे मी वाचून सांगतो. अशा प्रकारचा जी-आर या ठिकाणी आलेला आहे. तर या ठिकाणी कशा प्रकारे त्याची माहिती आहे ती आपण बघू. तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी सन 2025-26च्या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित सूचना. तर याच्या आता काही ऍडमिशन जी आहे ती सुरू झालेली आहे 14 एक 2025 ते 27 एक 2025 या कालावधीमध्ये ऍडमिशन ही सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी बघा या जी आर मध्ये लिहिलेलं आहे की सन 2025-26 या वर्षासाठी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा आणि महानगरपालिका शाळांमध्ये आर-टी-ई 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. तर यानुसार प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे आणि बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया ही सुरुवात झालेली आहे. तर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी एक वेबसाईट आहे https://student.maharashtra.gov.in एडीएम पोर्टल. या स्थळावर जाऊन तुम्हाला तिथे नोंदणी करायची आहे ऑनलाईन पद्धतीने. तर ही नोंदणी आता आहे ही 14 तारीख म्हणजे आजपासून ही नोंदणी सुरुवात झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी या संकेतस्थळावर भेट देऊन आपली माहिती भरू शकता. आपल्या मुलांची ॲडमिशनसाठी जे काही माहिती आहे ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता. तर आता वंचित घटकातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश असणार आहे. त्या खालील प्रवर्गातील अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग ओबीसी, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती क अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या ज्या काही आहेत ह्या सगळ्या बालकांना तिथे ऍडमिशन मिळणार आहे. तर या ठिकाणी काय आणखी त्यांच्या अटी काय आहेत ते आपण बघूया. तर आर्थिक वर्षामध्ये पालकाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांना आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. ठीक आहे. आणि 25% प्रवेश प्रक्रियेकरता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करण्यात यावी. असा प्रत्येक प्रत्येक पालकांना त्यांना 10 शाळा भरता येणार आहे अर्जामध्ये. पालकाचे अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरता तो बलून जास्तीत जास्त 5 वेळाच निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी. त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे. ठीक आहे. तिसरा पॉइंट आहे प्रवेश प्रक्रियेबाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी. अर्ज सादर करावयाच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सबब शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घ्यावी. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेबाबत आपणास काही समस्या असल्यास आर-टी-ई पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करून समस्येचे निराकरण करण्यात यावे. पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी. घराचा पत्ता, जन्मदिनांक जे काही आहे ते तुम्हाला अचूक भरायचे. ज्या पालकांनी यापूर्वी आर-टी-ई 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. यापूर्वी 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकाच्या चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास अपलोड करू नयेत. ठीक आहे. बालकाच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेकरता आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. आता तुम्हाला कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत ते तुम्हाला खाली बघायचे आहे. त्या ठिकाणी तुम्हाला निवासी पुरावा म्हणजे जे काही तुमचा डोमिसाईल सर्टिफिकेट आहे,
त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन, वीज देयक, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. 25% प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात, उक्त कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास भाडे करार ग्राह्य धरण्यात येईल. सदरचा भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणी असणे अनिवार्य आहे. भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीच असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याच्या किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. जे पालक रहिवासी पुरावा भरून भाडेकराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल आणि ज्या ठिकाणचा करारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक राहत नाही असे आढळून आल्यास पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आणि जन्मतारखेचा पुरावा, त्यानंतर सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्याचे वडिलांचे बालकांचे सदर करवायाचे कागदपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरता वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागेल. ते 2023-24 किंवा 24-25 या वर्षाच्या 1,00,000पेक्षा कमीच्या उत्पन्नाचा दाखला लागेल. आणि उत्पन्नाच्या दाखल्याकरता पगाराचा दाखला, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल. दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा, जर दिव्यांग असेल मुलगा तर त्याला मेडिकल सर्टिफिकेट लागेल. तर अनाथ बालके असतील तर आवश्यक कागदपत्रे त्यांच्या अनाथ असल्याचे. तर अशा प्रकारच्या ह्या विधवा महिला, न्यायप्रविष्टीत असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला, तर या सगळ्यांना आता तिथे अर्ज करता येणार आहे. त्या कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते आपण आता बघितलेलं आहे. तर अशा प्रकारचे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत आणि पूर्ण याची माहिती ही JR ची PDF तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या. तुम्ही ती पूर्ण वाचून आणि त्या प्रकारे जर तुमच्या पाल्यांना ऍडमिशन करायची असेल तर तुम्ही वाचून परिपूर्ण माहिती घेऊ शकता. तर आता आपण जी काही माहिती घेतलेली आहे ती व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. काही क्वेश्चन तुमचे काही असतील त्रुटी तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ कसा लागला तुम्ही कमेंटमध्ये करून पाठवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.